रात्रीचे 12 वाजत आले होते तरी पण काम करीत होतो आणि दुकानाचा ऍड्रेस पण आज सांगूनच टाकतो तुम्हाला. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा अभय. तुम्हाला माहिती गावात आलो मला चहा घ्यावाच लागतो बरं का. टप टप चहा घेऊन दुकानावर आलो. दुकानावरती तर आलो होतो, लगेच निघालो बरं का कार्तिक आणि मी हिंडायला. आता हिंडायला नव्हतं चलो बरं का, थोडंफार काम होतं तेवढं उरकून येणार राहुलं. मी आलो होतो बरं का काउंटर पाहिला. काउंटर पाहून हेलिकॉप्टर पाहिलं, डायरेक्ट रिक्षात टाकलं. काउंटर बरं का, काउंटर सहित मला पण टाकलं, कारण की ना रिक्षात आहे ना हालू नये म्हणून मी बसलो होतो माग. रिक्षा माग न्यू गाडी घेऊन होता बरं का. बरेच जण मला विचारते गॅरेज कुठं टाकू राहिला. हो ना, भारत पेट्रोल पंप आहे बरं का, देवळली प्रवराचा डेपोवरचा. त्याच्यात थोडं पुढे जायचं श्रीरामपूरकडे. थोडं म्हणजे फक्त 500 मीटरवर गेले का लगेच तुम्हाला गॅरेज दिसन. तुम्हाला ना आता सगळं लाईव्ह दाखवू राहिलो बरं का. आता भारत पेट्रोल पंप बसून डायरेक्ट सर आलो बरं का, इथंच गॅरेज आहे बाई. मग काय आता टप टप गॅरेजवर पण आलो होतो बरं का. काउंटर बिउंटर लगेच उतरून घेतलं. तेवढं झालं पार संध्याकाळी मोहित मी आलो होतो बरं का इथं लाईट फिटिंग करण्यासाठी. मोहितने काय तर जुगाड लावलं नाही, ट्यूब चालू केली, लाईट फिटिंगला पण सुरुवात केली होती. तेवढ्या संध्याकाळचा मोहित वरती चढला होता बरं का लाईट फिटिंग करण्यासाठी. ते करून झाले इकडे ड्रेन मारित होता. रात्रीचे 11:30 वाजून गेले होते. मोहित पण डायरेक्ट आता मशीनचा मोकार आवाज काढत होता. बरं ते जाऊन दे, आजच्यासाठी एवढंच. भेटू आता उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये.